मानसी, आज आपल्याकडे कमल आलेली आहे, माझी मैत्रीण. हॅलो, नमस्ते. नमस्ते. आणि कमलनी ना हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. ओ वा, ती मूळची सुरतची आहे, म्हणजे ती गुजराती आहे मूळची. मी आपल्या खाद्ययात्रेसाठी तिला आज गुजरात राज्याचं काहीतरी रेसिपी दाखवायला इन्व्हाइट केलंय. अरे वा, म्हणजे आपलं दुसरं राज्य गुजरात आहे. येस. तू थोडंसं सांगशील मला कुठली रेसिपी? हो, आज आपण बनवणार आहोत उंधियो, सुरती उंधियो. आता सुरती उंधियो का म्हटलं मी, कारण की नॉर्थ गुजरात, उत्तर गुजरातमध्ये पण बनवतात, दॅट इज काठियावाडी उंधियो. आता आपल्या सुरत हे दक्षिण गुजरातमध्ये आहे, तर तिथे आपण हिरव्या मिरचीचा वापर जास्त करतो, म्हणजे हिरवी मिरची, आलं लसूण. आणि उत्तर गुजरात म्हणजे काठियावाडच्या बाजूला लाल मिरचीचा वापर जास्त होतो. म्हणून मी स्पेसिफिकली म्हणते आपण सुरती उंधियो बनवणार आहोत आज. अच्छा, काठियावाड फूड माझ्या मते तिखट जास्ती असतं, थोडं जास्त तिखट असतं इथल्यापेक्षा. त्याच्यात पण बरीच व्हेरिएशन्स आहेत हो उंधियोमध्ये. हो हो. ओके. तुम्ही उंधियो बद्दल ऐकलंय का कधी? हा, म्हणजे थोडंफार मी वाचलं होतं, की असं वाचलं होतं, म्हणजे साधारण आपल्या प्राकृत रूट्सला धरूनच ही रेसिपी असं म्हणता येईल. कारण का आता कसं एक सीझन संपलेला असतो शेतकऱ्यांचा, तर शेतातली सगळी पिकं काढून शेत स्वच्छ करण्यासाठी ती शेतकरी तिथे ते होळी किंवा जाळ लावल्यासारखं करतात. बरोबर. आणि त्याच्यातच मग ही भाजी शिजवली जाते, असं मी ऐकलं होतं. म्हणजे आधीच्या सुरुवात अशी झाली असावी की उंधियो ह्या शब्दाचा हा शब्द कशावरनं घेतला होता? उंदू. उंदू म्हणजे उलट. तर आधीच्या काळामध्ये ह्या सगळ्या भाज्या तेल असं मिक्सचर माठामध्ये भरायचे आणि ते उलट माठ जमिनीखाली शिजवायला ठेवायचे, जमिनीच्या खाली. आत्ता सुद्धा जर आपण गुजरात हायवेला गेलो, म्हणजे मुंबईवरनं पुढे वापी, वलसाड त्या बाजूला, तर उंबाडियू म्हणून एक भाजी मिळते, विच इज नथिंग बट सिमिलर टू उंधियू. आणि उंबाडियूमध्ये म्हणजे तुम्हाला दिसेल की ते अशा जमिनीखाली माठ ठेवलेले असतात आणि त्याच्यात हे गरम गरम भाज्या शिजत असतात आणि अतिशय सुंदर, अगदी जायलाच पाहिजे. हो हो, गरम गरम ह्या सीझनला तर जायलाच पाहिजे उंबाडियू खायला. मानसी, आपल्याकडे तसंच महाराष्ट्रात उक्कडहंडी किंवा पोपटी हा प्रकार करेक्ट, आहे. त्याचाच पाला वापरतात. अच्छा. उंबाडियू करायला पण. म्हणजे अगदी निसर्गाच्या प्रत्येक गुणधर्माचा उपयोग जिथे केला जातो. बरोबर. म्हणजे आज आपण आपलं उंधियू बनवणार आहोत इथे. त्याच्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या भाज्या काल मी मंडईला घेऊन आले, अतिशय सुंदर, मंडईहून घेऊन आले, अतिशय सुंदर भाज्या मिळालेल्या आहेत. आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. नाही, आणि त्याची म्हणजे मला माहिती आहे की खूपच भाज्या लागतात आणि खूप मेहनत असते त्याच्यात. पण एक आहे कमल, आपण पारंपरिक पद्धतीने करतोय, राईट? अगदी एकदम. म्हणजे कुठला शॉर्ट आपण ह्या उंधियोची एक स्पेशालिटी अशी आहे की अजिबात पाण्याचा एकही थेंब वापरला जात नाही. आणि आपण आज उंधियोमध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहोत, तेलावरच करणार आहोत. ह्याचं कारण असं आहे की त्या भाज्यांमध्ये स्वतःच भरपूर मॉइश्चर म्हणजे पाणी आहे, पाण्याचा अंश आहे, सो त्याच्यातच ते शिजतात. म्हणजे हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या त्याच्यात. हा, बेसिकली सुरती पापडी हे मेन इन्ग्रेडियंट आहे. मग ओला नारळ, कोथिंबीर आणि विविध प्रकारचे मसाले, आणि बटाटा आहे, कंद आहे, सुरण आहे, रताळं आहे, वांगी आहेत, कच्ची केळी आहेत. आपण करूयात आता. नक्की. आपण साहित्य बघूया. चला, आपण उंधियू बनवणार आहोत. ही सगळी सामग्री इथे मी जी लावली आहे, पण एक गोष्ट मी इथे ठेवली नाहीये मुद्दाम, ते म्हणजे मेथीच्या मुठ्याची तयारी. आपण मेथीचे मुठ्या पहिले बनवणार आहोत आणि ते झाल्यावर आपण उंधियू बनवायला घेणार आहोत. उंधियूला लागणाऱ्या भाज्या आणि बाकीचे मसाले इथे दाखवते मी तुम्हाला. आता आपण सगळी काय सामग्री लागणार आहे ते बघूयात. उंधियूचा सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे ही सुरती पापडी. आता मंडईला आपण गेलो की भरपूर प्रकारच्या पापड्या मिळतात, त्यात आपण सुरती पापडी मागितली की एक ह्याच्याहून थोडीशी मोठी आणि चपटी अशी एक पापडी देतात ते. मग मी सुरतची असल्यामुळे मला माहिती आहे कुठली वापरतात, सो म्हणतो ही नाही, मला ती दाणेवाली द्या. मग दाणेवाली ही अशी पापडी देतात ते. जनरली 2 दाणे किंवा 3 दाणे असलेली ही जी पापडी आहे ती वापरली जाते. ही निवडल्यावर अशी होते, ती फक्त वरची देठं काढायची आणि उघडायची, बाकी काहीही नाही करायचं. नाही नाही नाही, अशीच ठेवायची. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसात ही हिरवी लसणाची पात मिळते, ती सुद्धा उंधियूला वापरतात. ते हा जो खरडा बनवला आहे त्याच्यात मी टाकलेली आहे आणि थोडीशी ह्याचा पात मी चिरून पण टाकणार आहे कोथिंबीरीच्या मसाल्याबरोबर. काय म्हणतात गुजरातीत? लिलू लसण.
लिलू लसण. हा. ओके. इवन सुरतला गेलो आपण की मेथी अगदी बारीक एवढीशी मिळते, एकदम कवळी असते 2-3 पानांची. या season तर ते खालचे मुळं कापून पूर्ण देठ सुद्धा वापरू शकतो आपण. आणि माझ्या मते ते जे तुरीचे दाणे आहेत, हम्म. त्याला पण काय त्याची कचोरी करतात ते तुएरना दाणा, वी कॉल इट लिलवा कचोरी म्हणतात. लिलवा किंवा तुएरना दाणा. हो. सुरती उंदीव बनवत असताना मेथीच्या मुठ्या तर पाहिजेच, त्याच्याशिवाय उंदीव पूर्णच नाही होणार. सो त्याच्यासाठी आपण आधी मुठ्या करून ठेवणार आहोत, तळलेले मुठ्या असतात. आपण मेथी मुठ्या बनवण्यासाठी साहित्य आणि कृती बघूयात. हा मी गव्हाचा रवा दळून आणलाय, जाडसर आहे एकदम, रवाळ, हा एकदम जाड रवा. तो घेऊयात पहिला. मग त्याच्यात थोडीशी हळद, थोडंसं हिंग, थोडं लाल तिखट, थोडा हिरवी मिरचीचा खरडा, हिरवी मिरची लसूणचा खरडा. म्हणजे आपण लाल तिखटही घालतोय आणि खरडाही. हो. हे एवढं मीठ, थोडा साखर. आपण आता ह्याच्यात थोडंसं आधी तेल घालणार आहोत. छान मिक्स करून घेऊयात. आता मुठ्या घालताना काही लोक डाळीचं पीठ पण घालतात मुठ्या करताना, ते सुद्धा आपण घालू शकतो. मी घातलेलं नाहीये. चिरलेली मेथी आणि त्यात थोडासा लसूण पण टाकलाय, चव छान लागते. आता आपण सगळं मिक्स करून टाकलंय. हे बांधण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे. डाळीचं पीठ तुम्ही म्हणलात की हेल्दी असतं ना, थोडंसं प्रोटीन्स पण असतात. हा, म्हणजे जर घरात डायबेटीस लोक असतील तर बेसन या पिठामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. हा, त्यामुळे ते पचायला तुम्हाला वेळ घेतात. त्यामुळे जर घरात डायबेटिक लोक असतील किंवा ज्यांना वजन कमी करायचं असेल, अशा लोकांसाठी जर बेसनाचा किंवा आपण जे डाळीचं पीठ म्हणतो त्याचा उपयोग केला तर ते फायदेशीर ठरेल. ओके, हे मला माहिती नव्हतं. हा, शिवाय त्याच्यात गहू पण आहे, त्यामुळे मॅग्नेशियम, फॉस्फरस ही सगळी खनिजे आहेत. हा, ते हाडांच्या बळकटीसाठी खूप उत्तम पर्याय आहेत. ओके, फॅन्टॅस्टिक. मेथी म्हणजे फायबर आलं, त्याच्यात आयर्न कंटेंट, फोलेट आलं, त्यामुळे रेड ब्लड सेल्स वाढण्यासाठी मदत होते. हे सगळ्यांचं एक गुड कॉम्बिनेशन आपल्याला इथे बघायला मिळतंय. आणि माझ्यामध्ये मेथी पण डायबेटिक लोकांसाठी चांगली आहे ना. हो, त्याच्याने कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होण्यास मदत होते. आता हे आपण फार असं मळायचं नाहीये कणकेसारखं, ह्याचे आपण एवढे साधारण मुठके करायचे आहेत. म्हणजे मुठके मुठिया असेल. तेच. बरीच लोक हे मुठ्या जे आहे ते डायरेक्ट उंदीवमध्ये टाकतात, स्टीम होऊन देतात त्याच्यात, म्हणजे तेलात आणि ह्याच्यातच वाफवून घेतात. पण मी काय करते की तळते, कारण की तळून एक जे कुरकुरीत होतं आणि मग ते त्या उंदीवमध्ये खूप छान फील येतो. आपण कुठे रोज करतो उंदीव, वर्षातनं एकदा किंवा दोनदा करतो थंडीच्या सीझनमध्ये. आणि हा सीझनही असं सो तळून घातलं, कारण की आता ते तळलेलं आपल्याला उपयोगीच होणार आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जी आपली त्वचा कोरडी पडते त्याच्यासाठी ती स्निग्धता पण गरजेची असते. म्हणून कदाचित पारंपरिक उंदीवमध्ये ती तळून घेण्याची पद्धत असेल. करेक्ट. हे आपलं मुठ्या करून झालेत, हाताने वाळून झाले. मी हे आता डीप फ्राय करणार आहे. आता आपण मुठ्या तळतोय, तर माझी आई काय करते की मुठ्या असे एवढे झाले की ती काढून घेते, कारण की बाकीचं ते भाजी बरोबर शिजतं. पण मी जेव्हा करते माझ्या घरी, तर मी पूर्ण व्यवस्थित ब्राऊन होईसवर तळते मुठ्या. मला असं जरा क्रिस्प आवडतं. हे आपले तळलेले मुठ्या आहेत उंदी. आपण हे असं म्हणून स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतो. अरे, येता जाता माझी मुलं खातात. आता आपण जे सगळ्या भाज्यांसाठी मसाला जो लागणार आहे उंदीवचा, त्याची मिक्सचर करणार आहोत. त्याच्या ओला नारळ आहे, कोथिंबीर आहे, लिलू लसण म्हणजे हिरवा लसणाची पात आहे, तीळ हे सगळे वापरायचे आहेत. अर्धी वाटी तीळ आहे, ओवा पाव वाटी ओवा आहे, धणे पूड आहे, अख्खी 1 वाटी हिंग. ह्याच्यात काय आहे, थोडंसं पापडी गॅशियस असते, वांग असतं, हे सगळं गॅसच करतं, त्याच्यामुळे आम्ही हिंग आणि ओव्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. सो हिंग आपण पूर्ण 2 चमचे वापरणार आहोत. आलं लसूण हिरवी मिरचीचा खरडा आहे, हा अख्खा एवढा वापरणार आहोत. मीठ जवळजवळ 2 चमचे आहे. साखर अर्धी वाटी वापरूयात. आणि हळद
ह्याच्यात आपण तेल घालणार आहोत. साधारण 2 मोठे चमचे तेल गेलंय आणि मिक्स. तेल कुठलंही चालतं. इथे ताईंनी ह्याच्यात ओला नारळ वापरलेला आहे. तर ओला नारळमध्ये लॉरिक ॲसिड असतं. साधारण हे लॉरिक ॲसिड काय करतं तर तुमच्या इन्सुलिन सिक्रेशनसाठी ते मदत करतं. शिवाय त्याच्यात फायबर्स पण असतात. आता काही जणांचा प्रश्न असतो की त्याच्यात फॅट्स पण असतात. त्याच्यात मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स असतात. सो जर नारळ कधी कधी जास्ती प्रमाणात वापरला तर त्याच्याने वजन वाढू शकतं. त्यामुळे जर योग्य प्रमाणात नारळ तुम्ही वापरला तर तो आपल्या शरीरासाठी फायदेशीर. आपण 1 चमचा गरम मसाला सुद्धा टाकणार आहोत. तू घरी केलेलं आहे वाटतं ना? हो, हा मी घरी केलेला आहे. सुंदर वास येतो. आता ही भाजी करत असताना तेल भरपूर घ्यायचं. सो प्लीज, मी फॅट कॉन्शियस आहे, डाएट कॉन्शियस आहे, लिव्ह इट फॉर द डे, नाही तर मग उंदीव खाऊच नाही. आणि आपण हे मुठिया तळलेलं तेल घेतो. हां हां, हे आता मोठे जवळजवळ 6 ते 7 चमचे तेल आपण हो. घेतलेलं आहे. तेल गरम झालंय. सो मी आता त्याच्यात थोडासा, अगदी थोडा ओवा, थोडंसं हिंग, अगदी कणभर आलं मिरचीचा खरडा, त्याच्यात पापडी घालते. आता ही पापडी आपण जवळजवळ तासभर 1.5 तास पाण्यात भिजवून ठेवली होती. आणि ह्याच्याच बरोबरीने मी तुरीचे दाणे, ह्या सीझनला मिळतात ते तुरीचे दाणे, एवढं टाकते आणि त्याला परातीने झाकून ठेवते. 5 मिनटं एक वाफ आली की मग पुढचं टाकूयात. तोपर्यंत आपण वांगी भरून घेऊया. हे आपण इथे वांगी घेतली, छोटी छोटी, सर्वात छोटी वांगी मार्केटमधली. माझी आई तर हे देठासकट वापरते, पण मी नाही, कारण की ते काटे कधी कधी आपल्याला लागतात. बरोबर. सो मी हे काढून टाकणार आहे. आता ह्याला काप आपण कसंही करू शकतो, पण मी समजा इथे वर्ण काप असा केला तर खालच्या बाजूनी त्याला 90 डिग्रीज वेगळा काप ओके. असं करते, म्हणजे दोन्ही बाजूनी मसाला भरला जाईल. आणि मग असं आपण असं. अरे वा, नवीन पद्धत कळाली आम्हाला आता. आपण सगळ्या भाज्यांना आपल्या सारण लागणार आहे. सो मी आधीच काय करते, थोडं केळ्यासाठी केळी शेवटी टाकणार आहोत म्हणून हे बरोबर. साईडला काढून ठेवलं. आता हे एवढं आपल्याला वांग्यांना लागेल. हे बटाटे, रताळे, कंद आणि सुरण, आणि हा थोडासा असा वर्ण टाकायला म्हणून. ठीक आहे. त्याच्यात भरपूर कोथिंबीर असल्यामुळे आपल्याला विटॅमिन ए, सी आणि फोलेट हे सगळं अगदी मुबलक प्रमाणात मिळणार आहे. हो. या दिवसात अगदी ताजी ताजीच असते कोथिंबीर. आणि शिवाय आपण ती गार्निशिंगसाठी वापरतो ना, त्यामुळे त्याच्यातली विटॅमिन्स जे असतात ते ॲज इट इज पण आपल्याला मिळतात. आणि शिजवून खाण्याचे फायदे वेगळे, असे दोन्ही फायदे आपल्याला दोन्ही ह्याच्यात मिळते. दोन्ही ह्याच्यात मिळते. इम्युनिटी वाढते, फोलेट असल्यामुळे रेड ब्लड सेल्स वाढायचा त्याच्यासाठी फायदा होतो. आता त्याला एक वाफ आली आहे. सो आपण त्याच्यावर फक्त हे लेअर म्हणून आत्ता वांगी ठेवून देणार आहोत, भरलेली वांगी पापडीच्या वर. बस पापडीच्या वरती. आता ढवळायचं नाही आत्ता. आणि ते ठेवलं की लगेच आपण बाकीचे जे भाज्या आहेत त्या ह्याच्या मसाल्यामध्ये, म्हणजे सुरण, कंद, बटाटा आणि म्हणजे स्वीट पोटॅटो, रताळ, हे आपण ह्या मसाल्यामध्ये, आम्ही गुजरातीत रगदोळ वानूचे असं म्हणतो, म्हणजे मिक्स करणार आहोत, सगळं मसाला लावून घेणार आहोत त्याला. ओके ओके. आता ह्याला आपण उघडून बघितलं, मस्त वाफ आलेली आहे. सो त्याच्यात मी आता ही वांगी ठेवून देणार आहे. ह्याच्या पुढे मात्र वांगी ठेवली की त्याच्यात फार हलवा हलवी करायची नाही, थोडा वेळ. म्हणजे वांग्याचा एक लेअर त्याला द्यायचा. हो. आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ठेवणार आहे परातीत, म्हणजे लागायला नको. हां. आता हळूहळू आपण आपले सगळे जे कंदमुळं आपण घेतलेले आहेत त्याचा उपयोग करणार आहोत. सर्वात पहिलं सुरण, कारण की त्याला शिजायला बऱ्यापैकी वेळ लागतो. तर त्याला मी आपण जो मसाला केला आहे, कोथिंबीर, ओला नारळ वगैरेचा, त्याच्यात मिक्स करणार, म्हणजे रगदोळी लईस एमाहून. सर्वात आपण पहिलं सुरण टाकणार, त्याच्यानंतर हा जो कंद आहे, हा जो कंद इथे ताईंनी वापरलेला आहे त्याला आपण पर्पल याम असं म्हणतो. त्याच्यामध्ये स्टार्चचं पर्सेंटेज खूप जास्ती असतं, त्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्ती असतो. त्यामुळे जर तुमच्याकडे डायबेटीस लोक असतील तर हा कंद कमी वापरला तरी चालेल. पण ह्याचा उपयोग असा आहे की ह्याच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. अच्छा. त्यामुळे कॅन्सर आणि फ्री रॅडिकल्स यांच्याबरोबर लढण्यासाठी मदत होते. त्यामुळे योग्य प्रमाणात कंद वापरला तर ते खूप फायदेशीर आहे. अशाच पद्धतीने आता मी हा बटाटा आणि
स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ. रताळ मिक्स करून घेणार आहे. हे काढ. आता आपण बघतोय की वाफ मस्त आलेली आहे. खूप वेळेला माझी आई मला सांगते, कमल वांगी हलवू नको, पण मला असं वाटतं की तेल मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून मी आपलं थोडं मिक्स करून टाकते एकदाच फक्त. आता कारण की आपण ह्याच्यावर सुरण ठेवणार आहोत. पोटॅटो म्हणजे रताळ, त्याला असं छान मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये, म्हणजे थोडासा मुरतो सगळा मसाला त्याच्या आत. अशाच पद्धतीने बटाटे सुद्धा आपण मिक्स करून टाकणार आहोत. आता आपण सुरण, कंद, बटाटा आणि रताळं असे 4 गोष्टी टाकतोय त्याच्यात. त्याच्यानंतरची स्टेप लास्ट इज केळी जी आहेत, मी म्हणलं तसं कच्ची केळी, त्याचे 3 किंवा 4 तुकडे आपण करू शकतो. जसं वांग्याला कापलं तसं एक बाजूला इथून आणि एक चीर इथून अशी द्यायची. सालासकट केळी. हो, सालासकट. आणि मी खाताना हे सालासकटच खाते. मला लहानपणापासून तीच सवय आहे, पण बाकीचे लोक माझ्या घरातले साल काढून खात. मला सालासकटच खूप आवडतं. ओके, आपण आता हे उघडूयात. मस्त वाफ आलेली आहे. हे बघ, थोडं थोडं शिजायला पण लागलेलं आहे. आणि आपण तो बघितलं तर हे बघ, उंदियोचा टिपिकल वास स्मेल यायला यायला लागलाय. कंद टाकणार आहोत. कंद नाखी नाही ना, पण थोडं मसालो भभरावी द्यायचो आपण, म्हणजे मसाला टाकून घेणार. ओके. माझी आई, माझी वहिनी हे अजिबात हलवत नाहीत. लेअर तसंच ठेवतात. मी हलवते. एक 5 मिनिटं वाफ आली की आपण बाकीचं टाकून घेऊया. आता आपण हे उघडूयात. वाफ मस्त आलेली आहे आणि मी त्याच्यात रताळ आणि बटाटा, आता ह्याला मी काय आता हलवणार नाहीये, तशीच वाफ येऊन दे. शिजायला तर लागलंय, अजून एक 10 मिनिटात होईल. तर आता आपण ह्याच्यात केळी घालूयात. अशीच मोठी आपण टाकूयात आणि हा वरनं थोडासा मसाला आपण जो ठेवला होता तो. आता आपलं उंधिव तयार आहे. छान सगळ्या भाज्या शिजल्या आहेत. आपण मुठ्या टाकलं होतं ते, असं सगळी भाजी एकरस झालेली आहे. ह्याच्या पुरी आणि उंधिव तर आपण खातोच, पण माझी आई लहान असताना साई आणि साखर खायची. मी म्हणलं अगं का, तर ती म्हणायची अगं ह्या मसाला जरा तिखट असतो, आपण भरपूर खातो, आवडतो उंधिव म्हणून, आणि मग ते जड. मग ती म्हणायची की जरा अशा आतनं थंड वाटावं म्हणून मी थोडीशी साई आणि साखर खायची. मला खूप आवडायचं. चालो जमवा, जमानू तयार छे. आता उंधिव आपलं शिजलंय, त्याच्याबरोबर पुऱ्या केल्या आहेत तिने, जिलबी आहे स्पेशल, थोडीशी आपण साई आणि साखर, एक छोटंसं आंबे, हळद आणि हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं केलंय. सो अशा अजून गुजराती रेसिपीज हव्या असतील तर प्रकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.